केस भराभर भराभर नुसते गळतायत. बाथरूमभर नुसता केसांचा सडा पडतोय. चिवट चिकट कोंड्यामुळे नुसता वैताग आलाय. काही शाश्वत उपाय आहे का हो? कुठलाही शॅम्पू तेल वापरायचं सोडलेलं नाही. प्रत्येक जाहिरातीतला शॅम्पू आणून वापरलाय. काही उपाय आहे का नाही? का केस सगळे गळून आता मी टक्कल पडणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहात. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला अशा मी 7 टिप्स सांगणार आहे ज्याच्यामुळं तुमचे केस गळायचे थांबून ते लांब सडक आणि निरोगी कसे होतील याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर नंबर 1, केस का गळतात? साधारणपणे 20 प्रकारे आपले केस गळत असतात. 20 वेगवेगळी कारणं आहेत ज्याच्यामुळं आपले केस गळतात. बोरचं पाणी असेल, केमिकल शॅम्पूचा वापर असेल, मेहंदीचा वापर असेल, डाय अनुवंशिकता असते, कॅन्सरसारखे आजार असतात किंवा थायरॉईडमुळे सुद्धा केस गळतात इत्यादी इत्यादी. मला वरील काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तरी माझे केस का गळत असतील बरं? का माझे केस इतक्या मोठ्या प्रमाणात गळतात? कारण प्रत्येकाचे किंवा प्रत्येकीचे केस हे नॅचरली दररोज 50 ते 60 गळतच असतात. परंतु हे गळणे प्रमाणाच्या बाहेर असेल तर त्याची ट्रीटमेंट करणे हे अत्यंत गरजेचं. नंबर 2, ट्रीटमेंट करत असताना महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे उंची, वजन, वय आणि तक्रारींचे डिटेल्स. या 4 गोष्टी जेव्हा आम्हाला समजतात तेव्हाच उपचाराची रूपरेषा ठरते. पण याबाबत सुद्धा आपल्या मनात काही गैरसमजुती असतात. उदाहरणार्थ आमच्यात टक्कल पडण्याची अनुवंशिकता आहे. एकदा केस गळले की बायकांना किंवा पुरुषांना परत केस उगवतच नाहीत किंवा केस गळतात तेव्हा त्याची मुळे पण मरतात. टक्कल हे परमनंट असतं इत्यादी इत्यादी. पण या सगळ्या तुमच्या मनातल्या अंधश्रद्धा आहेत. असं काहीच नसतं. केस चक्क परत उगवतात. ते कसे ते आपण पुढील भागात पाहणार आहोत. नंबर 3, आपल्या केसांच्या एकूण 4 फेज असतात. ॲनाजेन, कॅटाजेन, टेलेजेन आणि एक्सोजेन. यापैकी ॲनाजेन ही पहिली फेज. यामध्ये केसांची वाढ होत असते, नवीन केस उगवत असतात. कॅटाजेन यामध्ये उगवलेल्या नवीन केसांची स्ट्रेंथ आणि स्ट्रक्चर हे मजबूत होत असते. आणि तिसरी स्टेज टिलोजेन. या स्टेजमध्ये ही रेस्टिंग फेज असते, म्हणजे यात ना केस गळतात ना वाढतात. तेव्हा आपल्यालाच प्रश्न पडतो, काय बरं माझे केस वाढायचे बंद झाले की काय? पण तसं नाही. ती टिलोजेन स्टेज असते ज्यामध्ये केस वाढत पण नाहीत आणि गळत पण नाहीत. आता 4थी स्टेज आहे ती एक्सोजेन. या काळात हेअर शेडिंग मोठ्या प्रमाणात सुरू असते. पण घाबरूच जाऊ नका, प्रत्येक वाढलेला केस हा या एक्सोजेन स्टेजला आला की तो गळतोच. त्यामुळं ही नॅचरल गोष्ट आहे, हे विसरता कामा नये. नंबर 4, आता आपण ट्रीटमेंटची बाजू बघूया. केसांवर ट्रीटमेंट करायची म्हणजे आपल्या स्काल्पला अर्थात डोक्याच्या त्वचेला उपचार करावे लागतात. त्यातली पहिली स्टेप म्हणजे केसांच्या मुळांची स्वच्छता. चक्क साफ करणार आहोत आपण. त्यासाठी हे जास्वंद जेल वापरायचे. हे जास्वंद जेल कसं करायचं बुवा? त्याची रेसिपी मी तुम्हाला आत्ता सांगतोय. त्यासाठी लाल जास्वंदीच्या 25 ते 30 पाकळ्या घ्या. त्यात ताजा ॲलोवेरा ज्यूस अर्थात कोरफडीचा गर घाला 2-3 चमचे आणि रिठा पावडर 2 चमचे घाला आणि मिक्सरवर बारीक करून त्याचं असं जास्वंद जेल तयार करून घ्या. आता हे माझ्याकडं जास्वंद जेल रेडीमेड आहे. तर या जास्वंद जेलचा वापर कसा करायचा आहे? तर अंघोळीच्या आधी, म्हणजे ज्या दिवशी केस धुणार आहात किंवा नाहणार आहात, डोक्यावरून अंघोळ करणार आहात, त्या दिवशी 1 तास अगोदर डोक्याच्या त्वचेला अर्थात स्काल्पला हे लावून ठेवायचं केसांच्या मुळाशी आणि 1 तासानंतर पतंजलीच्या अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूनं केस धुवायचे. नंबर 5, आता आपल्याला डोक्याची त्वचा एकदम साफ झालेली आहे. केसांची मुळे पण साफ झालीत. केस वाळवून चक्क कोरडे करून घेतलेत. आता याला 2 प्रकारे ऑइल स्पा करता येतो. पहिल्यांदा ही 2 प्रकारची तेलं मी कशी तयार केली ते पाहूया. लाल तेल, हिरड्याचा ताजा काढा, लाल जास्वंदीची फुलं, तिळतेल, सोयाबीन तेल उकळून गाळून तयार केलेलं हे लाल तेल आहे. ते रविवारी लावायचे. आणि हे जे हिरव्या रंगाचं तेल आहे त्याच्यात आवळा स्वरस, कोरफड ज्यूस, सोयाबीन,
भृंगराज अर्थात माक्याचा रस आणि एरंडेल तेल, सोयाबीन तेल हे एकत्र उकळून गार करून ते गाळून घेतलेलं आहे. या दोन्ही तेलांचा हेअर स्पा करताना 2 वेगवेगळ्या दिवशी करायचं आहे. लाल तेल हे रविवारी लावायचे आणि हिरवं तेल हे गुरुवारी लावायचे. आता हा हेअर स्पा करण्याची पद्धत अत्यंत मी सोपी आणि सुटसुटीत ठेवली आहे. कारण कोणी बिझी गृहिणी असतं, कोणी हॉस्टेलला राहत असतं, काही मुलं असतात ती मोठ्या पदावर नोकरीला असतात. त्यांच्या सर्वांना सोपं पडावं या दृष्टीनं ही पद्धत अत्यंत सोपी आणि सुटसुटीत ठेवली आहे. त्यात काय करायचं आहे की रविवारी लाल तेलाचे 10 थेंब आपल्या टाळूला अर्थात या माथ्यावर 10 थेंब टाकायचेत क्राऊन एरियात. क्राऊन एरियात म्हणजे माथ्यावर लावायचेत आणि स्वच्छ चांगली हेअर कॅप आपल्याला 10 मिनटं घालून बसायचे. त्यानंतर तुम्ही हेअर कॅप काढून आपल्या कामावर जाऊ शकता. किती सोपी पद्धत आहे ना, अवघड अजिबात काही नाही आहे. याच पद्धतीनं हिरव्या तेलाच्या बाबतीत गुरुवारी करा. नंबर 6, आता आपण हेअर स्पा कसा करायचा ते शिकलो. आता केसांना लावायचा आहे हेअर सिरम. आता तुम्ही म्हणाल बुवा हे हेअर सिरम म्हणजे काय, त्याने आपले केस तेलकट तर होणार नाहीत ना? तर अजिबात नाही. बाजारात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची हेअर सिरम उपलब्ध आहेत. त्यातला चांगला आयुर्वेदिक हेअर सिरम आणा आणि तो रात्री झोपताना केसांच्या मुळाशी व्यवस्थित लावून त्याला हलकाच मसाज करा आणि झोपून टाका. आम्ही तयार केलेले हे गोल्डन हेअर सिरम आहे. हे आपल्याला ड्रॉपरच्या साहाय्यानं डोक्याच्या मुळाशी असं लावता येतं. ते लावताना सुद्धा माथ्यावर म्हणजे क्राऊन एरियातच लावायचे. त्याचे 10 थेंब रोज रात्री डोक्याच्या त्वचेला लावायचे आणि डायरेक्ट झोपी जाऊ शकता तुम्ही. ते बेडशीटला किंवा उशीला अजिबात लागत नाही. या हेअर सिरममुळं काय होत असेल तर या हेअर सिरममुळे आपल्या स्काल्पचे म्हणजे केसांच्या मुळातले रक्ताभिसरण, ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला नवीन केस उगवायला आणि उगवलेले केस वाढीसाठी खूप सारी मदत होते. नंबर 7, आता आपले केस छान उगवायला तर लागलेत, पण आपल्या मनात प्रश्न पडतो की असे सुंदर लांब सडक केस वाढतील की लगेचच गळून जातील. तर काळजी बिलकुल करू नका. हे केस मजबूत व्हावेत यासाठी रोजच्या रोज 2 प्रकारच्या साबुदाण्याच्या गोळ्या तुम्हाला आम्ही देत असतो. यापैकी मोठ्या आकाराची जी साबुदाण्याची गोळी आहे ती रोज 1 सकाळी 1 रात्री आणि छोट्या लहान ज्या साबुदाण्याच्या गोळ्या आहेत त्या 2 सकाळी आणि 2 रात्री. या गोळ्या जेवून घ्या, उपाशी घ्या, नाश्ता करून घ्या, चहा पिऊन, दूध पिऊन केव्हाही तुम्ही घेऊ शकता. ह्या गोड गोळ्या असतात, याला कसलाच साईड इफेक्ट नसतो. एखाद्या लहान बाळानं जरी चुकून या गोळ्या खाल्ल्या तरी त्याला कसलाच प्रॉब्लेम येत नाही. तर या गोळ्या आमच्या वैद्यकीय टीममधील तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टर खास तुमच्यासाठी बनवतात. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण अनेक मुद्द्यांचा विचार केला. यातील प्रत्येक मुद्द्याचा विस्तृत अभ्यास मी अजून केलेला आहे. त्या संदर्भातले प्रत्येकाचे सविस्तर व्हिडिओ घेऊन मी आपल्यासोबत येणारच आहे. आपल्या केसांसंदर्भातील, त्वचेसंबंधित व एकंदरीत आरोग्यासंदर्भातील अनेक प्रश्न डे टू डे आपल्याला भेडसावतच असतात. कोणीतरी अशी जवळची व्यक्ती आपल्याला हवी असते जो आपले प्रॉब्लेम समजून घेऊन त्यावर सोल्युशन शोधायला मदत करेल. तर मंडळी, मी आपला फॅमिली डॉक्टर वेद पाठक आपल्या प्रश्नांची वाट पाहत आहे. मला खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण आपल्या आरोग्यासंदर्भातले प्रश्न मेसेजेस करा. प्रत्येकाचे फोन कॉल घेणे शक्य नसते. अडचण समजून घ्या. तर मी दर गुरुवारी आपल्यासाठी नवीन आरोग्यविषयक व्हिडिओ घेऊन येणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. कारण नवीन माहितीचे व्हिडिओ पाहायला एकदम फुकट आहेत. थोडा मोठा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. सी यू अगेन.